पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. ओमदी यात्रेमध्ये काय आता आणलंय? काय म्हटलं? ओमदी यात्रेत उमदी यात्रेत बैल घेऊन आलाय आता. बर हा, काय आता नवीनच बैल दिसतंय दरवेळेस, पण पाटील साहेब नवीन बैल दिसतंय. नवीन बैल म्हणजे मी बैल हुडकून पारख करून आणून सगळ्यापाशी बैल एक एक दिलाय आता. बर जरा पायदा चांगलं पडू दे, जरा निवडू दे, सगळीकडे जरा जनावर खिल्लार चांगली वाढू दे म्हणून बर सगळ्या कोपऱ्याला एक एक बैल चांगलाच दिलाय. दिले आता बैल. पाटील साहेब जरा लई जरा ही पण जरा तुमच्या वेळेस आम्ही दरवेळेस जी बघतोय कलर पाहिजे, जी शरीर पाहिजे, म्हणजे काय म्हणते त्याला, बैल तुमच्या भागाला जी कोसाची नाद आहे हो, ती बैल तुम्ही आणलाय. होय. काय खरेदी आहे? हे 3,11,000 आम्ही आणलंय. 3,11,000. हा, कुठल्या बैलाचं काय जरा सांगा आपल्याला. हे बालाजी कांबळेपाशी खजा बैल होत, बर चंदू वगैरेकडलं आणलेलं. खाजा बैल. हा, म्हणजे चेनेगावचं नाईकच्या बैलाचं पुढचं बैल होतं. बर त्या बैलाचं हे बैल आहे खजाचं पुढचं. म्हणजे सिद्धापूर खान सिद्धापूर खान जास्त आवड तुम्हाला? होय होय. सिद्धापूर खानीची. आमचं चौथा दिवस चालू आहे. सिद्धापूर खान मोडलं नाही आम्ही, हे रक्तच आम्ही हे करतो. आणि वाण देखील तसलाच. वाहन चित्रा मोरकाना कानात लाइटिंग सारखी असं करते. हा, हा. ही लेडी. पाटील साहेब कुठल्या भागात आणला बैल म्हणला? वाळगातून आणलंय, खरातवाडी. खरातवाडी. हा, 3,00,000 कितीची खरेदी? 3,11,000. 3,11,000. हा, आता काय जत्रेत किती काय लावला? जत्रेत 2 गाय लावलाय आता. 2 लावले 2 लावले सकाळपासून. सकाळपासून. आता काय अजून पुढे काय? अजून एक येतो म्हणून फोन केलाय. बर अजून काय आला नाही. आमच्यापेक्षा आल्यावरच आमचं गाई म्हणायचं. हा हा हा. जर वाट्यानं जाणारा गाईला ओढून घ्यायचं नाही. नाही ना, बरोबर आहे की. हा, बैल आवडल्या म्हणून त्यांनी बैल सोडा म्हणलं तरच त्याचं गाईल सोडायचं, नाही तर नाही. हा हा हा. हा, बैलाची म्हणजे ज्या भागात तुम्ही आणला त्या भागात वासरं वगैरे कसं काय? वासरं पडले म्हणून आम्ही बैल आणले. पहिल्या दिवशी जाऊन आम्ही वासरं बघितलं. बर कुंडलला, खरातवाडी, बोरगाव सगळं फिरून बर बर वासरं आपल्याला पटल्यावरच हे बैल आम्ही काढून आणले. आमच्याकडलंच गेलेलं वासरू आहे. बर बर. हा, म्हणजे आपल्या भागातून? हो, आमच्या भागातच जन्मलं होतं. इथं गोनेवाडीला जन्मलं होतं. बर बर. हा, आता कसं मुक्कामी आलाय का वंडे? नाही नाही, आता संध्याकाळी जायचं. परत वस्तीवर काही येऊन उभं राहायची. बर. संध्याकाळी आज. हा 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 हा. यात्रा कसं काय पाटील? यात्रा चांगला आहे. आम्ही काय फिरलं नाही, बैलापेक्षा जायचं. बरं. तर माल बघून विक्री झाली ती चांगली. आता ही तुमच्या हातातनं ह्या यात्रेतला किती बैल आहे? ह्या यात्रेतनं तसं म्हटलं तर मी कधी करायला आलाय तेव्हापासून हे काय तर 25-26 बैल असेल. 25-26. हा, आणि मला कवा कळायला चालू केलं तेव्हापासून माझा हातनं बैल 42 बैल आहे. मला 41 रनिंग चालू आहे. बर बर. हा, आणि तुमच्या हातातनं किंवा तुमच्या दावणीची होऊन गेलेली बैल सुद्धा इथं आलेत? हा, आलेच की. उमराजला दिलं ते गेल्या वर्षी गाजून इथं गेलेलंच बैल होतं. हा खाटकापासून आणलेलं बैल मी 4.5 लाखाला बैल दिलंय. बर. एका वर्षात 650 गाई लावलेलं मी. पहिलं त्या बैलाला? हा, मग ते बैल उमराजला दिलं. आता ते बी इथं मिरवणूक करून गेलं. हा. त्याच्या अगोदर 90,000 बैल आणलं होतं कटपळवर. म्हणजे ह्याचा भाव होता ते. बर बर. कटपळवर आणलेलं ते बी वर्ष सांभाळून 5.5 लाखाला बैल विकलंय मी. बर. आता रुक्मिणी गोशाळात पुण्याला आहे ती बैल. बरोबर बरोबर. हा हा. हा, आणि म्हणजे अजून कोपऱ्याला दिलेलं आमचं नाव राहिलंय. बरोबर. बैल द्यायचं म्हणजे त्याच्या पोटचं पायदाच तर चांगली पडावं. बर बर. हा, आणि ह्याला काय आता इथं मागणी कसं काय? मागणी आहे ती करा, पण हे बैल द्यायचं ना वर्षभर. आपल्याला पिल्लू चांगलं पडलंय. हा, बैल जरा सगळं पाटलं आपल्याला आपल्या बुद्धीला आम्ही ठेवायचं. पहिल्यापेक्षा सरस आहे का कसं काय? उजवाय का डावात काय तुम्ही नाही, सांगा. आता सध्या माझ्या हातनं गेलेलं बैलापेक्षा बी मुंडका ओरिजिनल आहे बैलाला. बर. आणि बैल फाउंडेशनला चांगला आहे बैलाचं. करंट तर फुलच आहे बैलाला. हा हा. हा, काय नाव काय ठेवलं ह्याचं काय? नाव बाजी. त्यांनी नाव काय ठेवलं तेच बोलतो आम्ही. हा हा हा. हा, चालतंय चालतंय. आता काय घरी किती गाय लावले? आता 2 गाया उभारले ते येऊन घरी. डोणगावचं एक हा. आणि कवट्यातलं एक. नाही, आता घरी ह्याच्या किती दिवस झाला आणलाय कसं काय? किती गाय लावल्या? आता आम्ही आणून 2 महिना संपून 3रा महिना चालू आहे. हा. आता आम्ही 73 गाई झालंय. 73. हा, आता जत्रेतलं हे 2 धरून 75 झालं. हा हा. उन्हाळ्यात कसं असतं तुमचं नियोजन? काय म्हटलं? उन्हाळ्यात नियोजन कसं असतं गाय लावायचं? उन्हाळा असू दे पावसाळा असू दे, आमचा नियमच असा आहे की 4च गाई लावतो आम्ही दिवसानं. बर. 4च गाई. म्हणजे कसं आहे, हा. लोकांनी पैशाचं मागं लागून पैसा कमवायचं काम नाही. हा, हा. हे नावाचं काम आहे. बरोबर आहे. तरच आम्ही चौथ्या डोतला माणूस टिकलाव आम्ही. बरोबर आहे. बरोबर. लोक पैशासाठी 7-8 बी सोडताय, कसं बी सोडताय. ते म्हणजे कसं आहे, हा. 100 थेंब रक्त जाऊन 1 थेंब विहीर तयार होते. बरोबर आहे. गेल्या वेळेस बोलले 10-15 मिनिटांना एक गाई लावलं तर ते घट धरत नसते. हा हा. 2-2 तास त्याच्यामध्ये जर विश्रांती पाहिजे. गॅप पाहिजे. हा, आम्ही 4 गाई लावतो. बर. हा, लोक काय बी लावू दे, त्यांच्या मागे आम्ही लागत नाही.
हा, हा. आपल्याला जुने जाणकार आमचा गुरु आजोबाला काय सांगून गेलंय हा 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 त्याच्या सारांशावर आम्ही मागे चाललेला आहे. हा हा दुसऱ्याचं ऐकायचं नाही, मागचं आम्ही सोडलेलं नाही. बर बर हा काय खरेदी वगैरे केली कस काय? खरेदी काय केलं आम्ही, बैल सोडून कुठे गेलाच नाही. बर बर हा चालतंय चालतंय चालतंय. धन्यवाद पाटील साहेब. एकदा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सोमनाथ मलकाना पाटील, गाव खानापूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 7620 06 77 96. चालतंय. धन्यवाद पाटील साहेब. धन्यवाद.